आहारातील अनेक घटकांना आयुर्वेदानं गुणवत्ता बहाल असल्याचं वर्णन केलं आहे। त्यापैकी एक म्हणून दोडका या पिकाचा उल्लेख करता येईल। भरघोस हंगामी उत्पादन देणारं पीक म्हणून दोडका नावारूपाला येत आहे। मुक्काम पोस्ट सासपडे, तालुका जिल्हा सातारा येथील चेतन विभूते हे शेतकरी। त्यांनी उत्पादन खर्चात बचत करून संपूर्ण पिकाचं व्यवस्थापन केलं आहे। माझं क्षेत्र आहे संपूर्ण 50 गुंठ क्षेत्र आहे। यासाठी मी प्रथमतः उभी आडवी 2 वेळा नांगरट केलेली आहे। त्यानंतर माती परीक्षण प्रथमच सुरुवातीला अगोदर करून घेतलं होतं आणि त्या माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार आपण खतं वापरले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं आरशेप कंपनीचं DAP असेल श्रीफला, त्यानंतर पोटॅश अशी खतं, ही 2 प्रकारची व मायक्रोन्यूट्रिएंट अशी खतं वापरली आहेत व प्लॉट तयार केला आहे। प्रथमतः ड्रिपनं रान पूर्णपणे भिजवून घेतलं बेड उठवून आणि नंतर त्यावर मल्चिंग पेपर हातरला आहे आणि साधारणपणे 28 एप्रिलच्या दरम्यान यामध्ये दोडक्याची लागण केली आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पूर्व मशागत करण्यापासून ते तोडणीपर्यंत आवश्यकतेनुसार नियोजन केलं आहे। सदरचं पीक करत असताना मला वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचं मार्गदर्शन मिळत असतं, ज्यामध्ये प्रामुख्यानं रसशोषक किडी असतील, त्यानंतर आपले फ्रूट फ्लाय असेल म्हणजे फळ पोखरणारी अळी, यासाठी त्यांचं आपल्या वेगवेगळे मार्गदर्शन मिळतं। त्याचप्रमाणे त्यांचे जे 1-2 दिवसाचे छोटे छोटे प्रशिक्षण असतात ती देखील मी बोरगाव KVK जाऊन पूर्ण करत असतो। दुसरा तोडा दोडक्याचा झालेला आहे आणि पहिल्या तोड्यामध्ये आपल्याला 50 किलो माल निघाला, काल 160 किलो माल निघाला आहे आणि आता मार्केटचा रेटसुद्धा साधारणपणे 35 ते 40 रुपये दरम्यान आहे। इथून पुढे आपला आता 1 दिवस हार्वेस्टिंग असल्यामुळे माल वाढत जाईल, त्यामध्ये काही शंका नाही। आणि आपण या दोडक्यासाठी प्रत्येक 1 दिवसाप्रमाणे DAPची निवडी असेल, त्यानंतर 13-0-45, 0-52-34 आठवड्यातून एकदा कॅल्शियम नायट्रेट, की जेणेकरून दोडक्याला क्वालिटी आणि त्यामध्ये वाकड्यापणा येऊ नये यासाठी आपण करत असतो आणि ड्रिप फर्टिगेशन करत असतो। त्याचप्रमाणे फवारणी शेड्यूल असं असतं की 1 दिवसाआड फवारणी शक्यतो घेतो, की ज्या दोडक्यामध्ये प्रामुख्यानं व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त असतो। व्हायरससाठी आपण वायरोसाइन असेल, त्यानंतर परफेक्ट असेल अशा औषधं वापरत असतो। त्याचप्रमाणे दोडक्यामध्ये व्हायरस येण्याचं दुसरं कारण असं असतं की पांढरी माशी आणि मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी, ही डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आठवड्यातून एकदा आपण मायक्रोला देखील आरशेप कंपनी सोडत असतो, त्याचेसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात। आणि भुरी डावणी यासाठी काही जैविक औषधं आणि काही रासायनिक औषधं असं वापरून आपण त्या दोन्हीचा रासायनिक आणि जैविकचा मेळ साधून आपल्या उत्पादन खर्चामध्ये कशी बचत होईल आणि उत्पादनात कशी वाढ होईल या दोन्हीचा आपण मेळ करून फवारणी आणि औषधं वापरत असतो। उपलब्ध क्षेत्राचा विचार, कालावधीनुसार पिकाची निवड करून उत्पन्न मिळवणारे काही अभ्यासू प्रयोगशील शेतकरी अडचणींवर मात करतात। अभ्यासल्यानंतर आपण असं ठरवलं की या दोडक्याच्या ओळीतलं अंतर वाढवायचं आणि फवारणी देखील पहिले आपण जी मॅन्युअली करत होतो STPने हातामध्ये गन घेऊन, त्याच्याऐवजी ट्रॅक्टरनं कशी फवारणी करता येईल आणि तो माल देखील ट्रॅक्टरनं कसा बाहेर काढता येईल यासाठी आपण गेल्या वर्षी पहिल्यांदा प्रयोग केला आणि तो आपल्याला सक्सेस झाला। आपण याच्या पाठीमाग आपल्याला 10 ते 12 टनाचं ॲव्हरेज पडत होतं, परंतु गेल्या वर्षीच्या एका प्लॉटमध्ये आपण 15 टनापर्यंत ॲव्हरेज काढू शकलो एकरी। ते निव्वळ का तर अंतर वाढवलं आणि फवारणी आपण ट्रॅक्टरनं करत असल्यामुळे। त्याचप्रमाणे जैविक निमार्काचा जास्त वापर केला जातो। चिकट ट्रॅप लावले आपल्या इथे तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या प्लॉटमध्ये, पिवळ्या आणि निळ्या कलरचे, ज्यामध्ये पिवळ्या कलरमध्ये पांढरी माशी व इतर थ्रिप्स सगळे येऊन त्याला चिटकत असतात आणि निळ्यामध्ये प्रामुख्याने नागाळीचा जो नर आहे त्याला अट्रॅक्ट केलं जातं। व आपण हांड्या देखील वापरले आहेत, ज्या फ्रूटफळाला म्हणजे थोडक्यात फळमाशाला आकर्षित करतात आणि त्याचा नर आकर्षित केल्यामुळे परत मादीचं जास्त प्रजनन होत नाही आणि त्याचा आपण प्लॉट नुकसान वाचवू शकतो। त्यामुळे आता आपल्याला दिसत असलं आपल्या प्लॉटमध्ये आपलं क्षेत्र हे आहे ते पूर्णपणे माळरान आहे, की जेणेकरून ज्या जमिनीमध्ये एका इतीच्या अंतरावर मुरुम आहे आणि इथं आपण पाण्याची बचत करण्यासाठी मल्चिंगचा वापर आणि त्याबरोबर ड्रिपचा वापर केला आहे। त्यामुळे आपण कमी पाण्यात, आता ह्या प्लॉटला तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु दिवसाकाठी फक्त 1 तासच पाणी असतं या प्लॉटला। रान हे आपलं 50 गुंठ आहे, याला फक्त 1 तासच पाणी देऊन आपण निव्वळ हे ड्रिप असल्यामुळे आणि मल्चिंग असल्यामुळे आपल्या इतके कमी पाण्यावर पीक घेणं शक्य आहे। अन्यथा आपल्याला पाट पाण्यावर किंवा याच्यावर ह्या क्षेत्रामध्ये आपण पीक घेऊ शकत नाही। आता आपण पाहू शकता की आपल्या खताच्या योग्य व्यवस्थापनामुळे, पाण्याच्या संतुलित वापरामुळे आपल्या असणाऱ्या पिकाची दोडक्याची लांबी असेल, जाडी असेल किंवा त्याची जी शायनिंग आहे
आणि त्याच्या चवीचा सुद्धा फरक. त्यामुळे आपली प्रॉपरली सातारा मार्केटला आपल्या मालाची घेणारे लोक वाट बघत असतात. मार्केट आता साधारणपणे 30 ते 35 रुपये आहे. मार्केट असंच टिकल, मार्केटला काही अडचण येणार नाही आणि आपलं सरासरी ॲव्हरेज एकरी 12 ते 15 टनापर्यंत पडणार याची मला खात्री आहे. चेतन विभूते यांची ही अभ्यासपूर्ण दोडका लागवड अनेक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक अशीच आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बचत गटांनी गेल्या काही वर्षात गती मिळवून दिली आहे. महिला आणि पुरुष बचत गटांच्या माध्यमातून प्रगतीची दिशा ग्रामीण आणि शहरी भागालाही मिळाली आहे. त्यामध्ये महिलांचं विशेष योगदान आहे. बचत गटांमुळे गाव पातळीवर महिलांचं संघटन तयार होतं. काटकसर आणि बचतीची सवय लागते. लघु उद्योगांसाठी सुलभ अर्थ आणि कर्ज पुरवठा मिळू शकतो. महिलांनी घडवून आणलेल्या अनेक बदलांमुळे बचत गटांच्या अनेक यशोगाथा आता तयार झाल्या आहेत. त्यामध्ये उल्लेखनीय यश मिळवणारा बचत गट म्हणून मातोश्री महिला बचत गटाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावातील मातोश्री बचत गटाने घाण्यावरील शुद्ध तेल निर्मितीचा प्रक्रिया उद्योग यशस्वी केला आहे. आम्ही महिला 25 रुपये हप्त्यापासून सुरुवात केली व त्या सुरुवातीपासून महिन्याचे 100 रुपये जमा करू लागलो व आम्ही गटस्थापना 2018 पासून सुरुवात केली व आमच्या महिलांनी असा विचार केला की 25 रुपये हप्त्यांनी सोपे म्हणजे आम्हाला घरून पैसे जमा करण्यास योग्य वाटते, असं आम्ही 25 रुपये हप्त्याने सुरुवात केली व महिन्याला आम्ही 100 रुपये जमा करू लागलो. महिन्याला 100 रुपये असे 1000 रुपये जमा झाले व त्या 1000 रुपयातून आम्ही अंतर्गत व्यवहार चालू केला. अंतर्गत व्यवहार चालू केल्यानंतर असे आमचे पैसे थोडे थोडे दर महिन्याला वाढत गेले. एका महिलेला आम्ही अंतर्गत व्यवहार केल्यामुळे 10,000ची रक्कम झाली. 10,000च्या रकमेवरती आम्ही अंतर्गत व्यवहार एका महिलेला देणे सुरू केले व आमच्या अंतर्गत असे 20-30 हजार 50,000 असे व्यवहार अंतर्गत वाढू लागला. 2 रुपये शेकड्याने आम्ही हे पैसे एका महिलेला देऊ लागलो. तिच्या घरची परिस्थिती व्यवस्थित चालू लागली. मग नंतर आम्ही हे पैसे वाढत गेल्यानंतर आमचे 3-3.5 लाख रुपये असे जमा झाले. नंतर आम्ही ICI बँकेचा कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर त्याच्यातून आम्ही 3.5 लाख रुपये जमा घेतले. तर आम्ही सुरुवातीला 1 लाखापासून सुरुवात केली. 1 लाख रक्कम आम्ही महिलेत वाटून घेतली व ते फेडले. ते पूर्ण फेड केली. कर्ज घेऊन फेड केली. दुसऱ्या वेळेस आम्हाला 2,50,000 भेटले. तिसऱ्या वेळेस 3.5 भेटले. आमच्या महिला बचत गटातून असा विचार केला की आम्ही गटस्थापना पोखरामधून शेतकरी गट स्थापना केली व शेतकरी गटाच्या आत्मा गट स्थापन झाल्यानंतर आम्ही हळूहळू मग व्यवहार वाढत गेला आमचा. नंतर मग पुन्हा आम्ही SDFCचा पण लोन घेऊ लागलो. तर SDFCचा पण सुरुवात आम्ही 3.5 लाखांनी केली. त्या सोते सरांनी आम्हाला मार्गदर्शन केला की आत्मा गट स्थापन करायला तुम्ही काळे सरांची मदत घ्या. काळे सरांची मदत आत्मा अंतर्गत आम्ही घेतली व पुढं आम्ही आत्मा गट स्थापन केला. गट स्थापन झाल्यानंतर आमच्या गावात पोखरा योजना आलेली होती म्हणून आम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी सरांना म्हणलं, सर आम्ही 60% सबसिडीमध्ये बसतो म्हणून आम्ही तेल मशीन घेण्याचं सगळ्या महिलांनी ठरवलं. बचत गट सुरू केल्यानंतर महिलांनी विविध उद्योग सुरू करण्याविषयीची माहिती घेतली. सिंदखेड राजा तालुका पंचक्रोशीत सहजपणे उपलब्ध होणाऱ्या पिकांवर काही उद्योग सुरू करता येईल का याचा विचार करण्यात आला. सध्या आरोग्यदृष्ट्या उपयुक्त अशा घाण्यावरील अनेक तेलांचा वापर वाढला आहे. घाण्यावरील तेलामध्ये विविध पोषक तत्व असतात, त्यामुळे त्याला आता मागणी वाढू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मातोश्री महिला बचत गटाने घाण्यावरील शुद्ध तेल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 11 महिला सगळ्या शेतकरी होतो आणि शेतकरी महिला होतो त्याच्यामध्ये बचत गट तयार केला आणि सर्व महिलांनी 250 रुपयापासून आम्ही अंतर्गत व्यवहार करत होतो. अगोदर अंतर्गत व्यवहार करता सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण नुसतं बचत गट तयार करून न राहून काही ना काही उद्योग व्यवसाय सुरू करावा व त्यापासून आपल्याला लाभ व आपल्या आरोग्यासाठी जे आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिलांना मीटिंग घेण्यात आली
आणि महिलांना समजून सांगण्यात आले की आपण काही ना काही व्यवसाय करू, तेव्हा महिलांना समजून सांगण्यात आले की आज सध्या काळाची गरज, तेल हे सगळ्यात जास्त काळाची गरज भासू लागली आणि तेलामुळे हार्ट अटॅक, शुगर, BP यासारखे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आणि लोकांना त्याला जास्त सामोरं जावं लागू राहिलं। त्याच्यामुळे आम्ही आपल्या ग्रामीण भागामध्ये असा एखादा आपल्याला आवश्यक असणारी रोजची अत्यंत महत्त्वाची गरजेची वस्तू काही ना काही करावी म्हणून आम्ही तेलाचा निर्णय घेतला आणि आमच्या भागामध्ये ताडशिवणीमध्ये जास्तीत जास्त भुईमुंग, तीळ, जवस ह्या प्रकारचे उन्हाळी पिकं जास्त प्रमाणात घेण्यात येते। त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि नंतर आम्हाला आत्मा अंतर्गत माहिती मिळाली। आम्हाला काळे सरांनी कृषी खात्यातून भरपूर माहिती मिळवून देऊन आम्हाला बियाणे उपलब्ध करून दिले आणि त्यात आम्ही सभा भरवण्यात आणली। शेतकऱ्यांना उत्साहित केले की आपल्या प्रत्येक शेतामध्ये करडीचे भुईमुगाचे तेल ज्याच्यापासून निघते ते उत्पन्न तयार करण्याचे सांगितले व त्यांना आव्हान दिले की आपण हे आपल्यासाठी योग्य आहे व ही काळाची गरज आहे, आपल्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे आणि सर्व शेतकरी आहे, आपल्या शेतात आपण हे घेऊ शकतो आणि आपण ते आरोग्यासाठी खाऊ शकतो। आम्ही जेव्हा बचत गटामध्ये आलो तेव्हा आमच्या सर्व महिलांना याच्याबद्दल सर्व माहिती दिली। आम्हाला चूल आणि मूल यापेक्षा याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं। जेव्हा आम्ही बचत गटामध्ये उतरलो तेव्हा आम्हाला एक मार्गदर्शन करणारे चोते साहेब, काळे सर यांच्यासारखे कृषी खात्यातले भरपूर सर आम्हाला मार्गदर्शन करत गेले आणि आम्ही त्यांची माहिती घेतली। 10 जणींनी त्याच्यामध्ये नियमानुसार म्हणजे वेगवेगळे कामं वेगवेगळीकडे सोपवले, कोणी घेण्यासाठी तर कोणी आयात करण्यासाठी, कोणी पैसे देण्यासाठी, अशा विभागणी केली वेगवेगळ्या ठिकाणी 10 जणींची आणि प्रत्येकावर एक जबाबदारी टाकली आणि शेतकऱ्यांचा म्हणजे गावात जेवढी करडी भुईमुग जितके होईल आपल्या ताडशिवणीमध्ये तेवढे आम्हीच घेऊ असं लोकांना आम्ही पटवून दिलं आणि आम्ही म्हणजे माल तिकडे ज्या भावात तुम्ही विकला जाईल त्याच भाव आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांना आव्हान देऊन त्यांचा माल आम्ही आमच्या मशीनसाठी तेल काढण्यासाठी घेऊ लागलो आणि आम्ही अगोदर सुरुवातीला भुईमुग म्हणजे आम्ही डायरेक्ट जसं शेंगदाणे घेत नव्हतो, डायरेक्टच शेंगा घ्यायच्या आणि शेंगा घेऊन त्या मशीननं फोडून त्याचे 1 क्विंटलमध्ये 70 किलो शेंगदाणे पडायचे आम्हाला। लाल ढवळे कोणतेही दोन्ही प्रकारचे तेलासाठी शेंगदाणे योग्य आहे। मशीन आमच्याकडे उपलब्ध होती शेंगा फोडण्याची, आम्ही ते शेंगा फोडून घ्यायच्या। काही जणी शेंगदाणे निवडून मोजमाप करणे असे वेगवेगळे कामं निवडून दिलेले होते महिलांकडे आणि त्याचं तेल काढायचं। 1 क्विंटलमध्ये आम्हाला 30 ते 35 ॲव्हरेज मिळालं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधून आम्ही म्हणजे टोटल केली की आपल्या 10 महिला आहे, आपल्याला परवडतं का नाही याचा विचार करून आम्ही त्याला 250 रुपये लिटर समजा ठरवलं, सुरुवात केली 250 रुपये लिटरनं आणि लोकांना जसं त्याच्यामधून आपल्याला कितीक राहतं, इन्कम कितीक मिळतो कितीक नाही हे ठरवून आम्हाला परवडतं का नाही ते परवडलं नाही आम्हाला। त्याच्यामुळे आम्ही थांबून गेलेलो आहे। म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये लाईट बिल आलं, 10 जणींची मजुरी दिलेल्या माणसाला त्याची हे देणं आम्हाला ते परवडत नव्हतं आणि मग नंतर आम्ही दुसरबीडला कृषी म्हणजे अशा प्रदर्शनमध्ये जाऊन विक्री केली। आम्हाला तिथे मार्गदर्शन करणारे सर मिळाले, राठोड सर, काळे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्हाला ह्यो भावात परवडत नाही, तुम्ही भाव याचा व्यवस्थित ठरवा असं आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं। मग आम्ही ह्यो माल घेऊन आणि शेतकऱ्याचा माल विकत घेऊन आणि काढून देणे हे आम्हाला परवडायला नाही लागले। त्याच्यामुळे आम्ही आपल्या स्वतःच्या शेतात करडी आपलाच माल पिकवायचा आणि आपणच कसं तेल काढायचं याचा निर्णय घेतला सर्व महिलांनी। घाण्यावरील तेल निर्मितीमध्ये तेलाबरोबरच अन्य कच्च्या पदार्थांची विक्री करता येते। कृषी प्रदर्शनातून शुद्ध तेलाचं उत्कृष्ट पॅकेजिंग उपलब्ध केलं जातं, तसंच स्थानिक बाजारातही या तेलाची विक्री केली जाते। आम्ही 1 क्विंटल शेंगदाणा घेतला, त्यामध्ये 30 किलो शेंगदाण्याचं तेल पडलं, त्याची आम्ही विक्री केली, त्यामध्ये आम्हाला 1000 रुपये प्रॉफिट राहिला। त्यामध्ये आम्हाला ढेप म्हणून शिल्लक होती, ती आम्ही गावामध्ये पशु असल्यामुळं दूध व्यवसाय करत आहे शेतकरी, त्यामुळे आम्हाला गावामध्येच विक्री झाली त्याची।
त्यापासून आम्हाला 2,000 रुपये मिळाले. तर एका क्विंटल मागं आम्हाला 3,000 रुपये नफा राहिला. आम्ही तेलाचे मार्केट, किराणा दुकान, कृषी प्रदर्शनमध्ये आम्ही स्टॉल लावलेला होता. तेथे आम्हाला 50,000चा प्रॉफिट मिळाला. कृषी प्रदर्शनमध्ये गावामध्ये आम्हाला ऑर्डर येतात, त्याप्रमाणे आम्ही विक्री करतो. सर्व महिलांनी ते असा काहीतरी उद्योग केला तर त्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं काहीतरी भवितव्य घडवू शकतात असं आम्ही सांगू शकतो. कारण की महिला ही अशी शक्ती आहे की जी थोड्या पैशातून पुढे जाऊन उद्योग उभारू शकते, की आपण काहीतरी स्वतः करू शकते, चिकाटीनं व्यवहार करू शकते. म्हणून आपण कोणत्या तरी प्रगतशील उद्योग घेऊन पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. कारण की आम्ही तेल उद्योगामधून आम्हाला 50,000चा प्रॉफिट सापडला व त्याच्यातून आम्ही पुन्हा 50,000चा माल घेतला. आम्हाला त्याच्यातून 1,00,000चा प्रॉफिट झाला. पुढं आम्ही असं वाढत आम्ही स्वतः माल घेऊन, शेतकऱ्याचा माल घेऊन आम्ही ते उत्पन्न वाढवत आहे. कारण की आता आम्ही करडी, शेंगदाणा, जवस असे अनेक तेल बियाणे शेतकऱ्याला दिलेले आहे व आम्ही ते विकत घेणार आहे. आम्ही शेतकऱ्याला प्रोत्साहन देणार आहे की आम्ही 5,000 रुपये क्विंटलना शेंगदाणा घेणार आणि करडी 5,500 रुपये क्विंटलना घेणार आहे. आम्ही शेतकऱ्याचा माल प्रॉफिट करून आम्ही त्याच्यावर काहीतरी प्रॉफिट मिळवणार आहे व तेलाचा उद्योग आम्ही समोर वाढवणार आहे. बचत गटांमुळे महिलांचं सक्षमीकरण होत आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बचत गटांना विविध प्रकारचं सहाय्य केलं जातं. त्या अंतर्गत उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षणही दिलं जातं. हे गाव पोखरा अंतर्गत निवड असल्यामुळे आम्ही आत्मा अंतर्गत बऱ्याच सभा या गावामध्ये घेतल्या आणि सदर गटाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य हे फार उत्सुक असल्यामुळे यांना आम्ही गट या पद्धतीनं न करता आपण व्यावसायिकरणकडे जर हा गट नेला तर आपल्याला 2 पैसे जास्त मिळू शकतील अशी गटासोबत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर सर्व सदस्यांनी होकार दाखवला आणि यामध्ये आम्ही जवळपास 10 ते 15 असे व्यवसाय की जे आम्ही या भागात करू शकतो. दाल मिल असेल, शेवया मशील असेल, पापड असेल, ऑइल मिल असेल, असे छोटे छोटे उद्योग, लोणचं उद्योग असेल, अशा उद्योगाबद्दल आम्ही चर्चा केली व यामधून कोणता व्यवसाय आपण करू शकतो यावर चर्चा झाल्यानंतर गटाने आमच्या गावामध्ये आम्ही ऑइल मिल हा व्यवसाय करण्या इच्छुक आहे. मग त्यामागे आम्ही त्याचे कारण पाहिले की आपण ऑइल मिल असे छोट्या गावात जर केली तर ते करू शकतो का, तर करू शकतो हे या महिलांनीच सिद्ध करून दाखवलं. यांच्या ऑइल मिलसाठी लागणारा जे रॉ मटेरियल आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे, करडई आहे, हे सर्व या भागामध्ये या परिसरामध्ये घेतलं जातं. आम्ही त्या पद्धतीनं हे वर्ष 2022-23 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून आहे. त्या अंतर्गत आत्मा अंतर्गत नाविन्यपूर्ण पिकं म्हणून जवस, करडई, सूर्यफूल व असे विविध पिकांचे या गावामध्ये व आजूबाजूच्या गावामध्ये डेमो घेतले आणि बरेच शेतकरी यामध्ये उतरले. सांगायचं असं की या गटाने मागच्या 1 वर्षामध्ये जेव्हापासून ही ऑइल मिल टाकलेली आहे तेव्हापासून जवळपास 1 लाख ते 1.25 लाख रुपये यामधून नफा मिळवला आहे. की जो गट सुरुवातीला गटामध्ये जो व्यवहार करायचे यामधून त्यांना वर्षाकाठी 5 ते 10 हजार रुपये प्रॉफिट राहायचा, तेवढा हाच नफा हा उद्योग टाकल्यामुळे त्यांना जवळपास 1 लाखामध्ये त्यांनी फक्त शेंगदाण्याचं आतापर्यंत तेल काढलेलं आहे, याच्यामध्येच त्यांना 1 लाखापर्यंत नफा मिळालेला आहे. आता सध्या गावातील आणि गटातील महिलांनी तर करडई, तीळ पेरलेला आहे, तरी यांनी या गटांनी स्वतः प्रेरित होऊन आपल्या गावातील लोकांना करडई तेलाचं महत्त्व, तीळ तेलाचं महत्त्व पटवून दिलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला किमान अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर ज्यांच्याकडे जशी जमीन आहे असं पेरणीसाठी प्रवृत्त केलं आणि या गावात आता जवळपास
हेक्टरपर्यंत 50 एकरावर करडई लागवड, 50 हेक्टरपर्यंत तीळ लागवड झालेली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये हाच गट त्या शेतकऱ्याकडून माल खरेदी करून त्याच मालाचे इथे तेल तयार करणार आहे। सदर गटास आम्ही आत्मा, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने या गटाला ऑइल मिल कशी चालवावी त्याचं नियोजन, व्यवस्थापन, मार्केटिंग याबद्दल प्रशिक्षण दिलेलं आहे। गटातील काही महिलांना आम्ही बुलढाणा पाठवलं होतं, त्यामधून त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्या पद्धतीने त्या महिला सदस्य, काही महिला या ऑइल मिलमध्ये काम करतात, 2-3 महिला या मार्केटिंगमध्ये काम करतात आणि काही बाकी उर्वरित महिला या शेतीमध्ये काम करतात। सदर गटास आपण पोकरा अंतर्गत ऑइल मिल प्लस शेड अशी यांना सांगड घालू 60% यामध्ये अनुदान प्रस्तावित आहे। शेतकरी गट, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना आव्हान करायचं आहे की आपण शेतीसोबतच एक व्यवसाय जर आपण निवडला तर आपल्याला मिळणारे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात असतं आणि शेतकऱ्यांनी, आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय केलाच पाहिजे। आतापर्यंत आम्ही सांगायचो की प्रत्येक शेतकरी गट यांनी जोड व्यवसाय केला पाहिजे, कुक्कुटपालन हो, दुग्धपालन हो, पण याच्या पुढे जाऊन जोड व्यवसाय तर शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे, पण याच्यासोबत मार्केटिंग हा सर्वात महत्त्वाचा विषय आता सध्या आहे। जोपर्यंत शेतकरी स्वतः मार्केटमध्ये उतरणार नाही तोपर्यंत त्याला 2 पैसे शिल्लक राहणार नाही। तरी सर्व गटांनी अंतर्गत व्यवहार न करता 1 लाख, 2 लाख, 5 लाख अशा अमाऊंट जे आपले पैसे जमा झालेले आहे या पैशामधून जर छोटे उद्योग जर सुरू केले तर आपल्याला आर्थिक नफा हा मिळू शकतो। बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना शेतीपूरक व्यवसाय उभारता येतो, त्यातून आज मोठ्या संख्येने महिलांना यश मिळत आहे। या यशाची माहिती घेऊन महिलांनी बचत गट उभारावेत आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीबरोबरच ग्रामविकासामध्ये मोलाची भर घालावी।